विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो DMER भरती 2026 संदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. एक अपडेट आलेले आहे. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, परीक्षा TCS घेणार आहे, रिक्त पदांची जे मागणी पत्र सादर करण्याचे आदेश काय आहेत, डिटेल्समध्ये सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारची अपडेट मिस होणार नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे हे परिपत्रक जे आलेलं आहे ते कशा संदर्भात आहे ते नीट समजून घेणे महत्त्वाचं आहे. तर DMER म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र शासन संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते सर्वात पहिल्यांदा अगोदर नीट चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर बघू शकता इथं विभागाचं नाव वगैरे दिलेलं आहे. दिनांक इथे बघू शकता 3/6/2026. 4-5 दिवसापूर्वी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, परंतु आता हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. तर इथं संचालनालय व संचालनालय यांच्या अधीनस्थ सर्व बघू शकता अधिष्ठाता, अधीक्षिका, त्याच्यानंतर अधीक्षक त्यांना सर्वांना पाठवलेला आहे. विषय बघू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सांगतो पहिल्यांदा. अतांत्रिक संवर्गातील मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत ही भरती प्रक्रियेसाठी माहिती मागवलेली आहे. आणि DMARचा आधीच या ठिकाणी TCS सोबत करार झालेला आहे. त्यामुळे ही परीक्षा TCS घेणार आहे. ठीक आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे, विषय अतांत्रिक. म्हणजे इथे मागे 2025 ला भरती जी आलेली होती ती कोणती होती, ती तांत्रिक पदांची भरती होती. आता जी पदभरती होणार आहे अतांत्रिक पदांची पदभरती केली जाणार आहे. काय म्हटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता. काय म्हटलेलं आहे, उपरोक्त विषयाला अनुसरून संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व संस्थांमधील वेगवेगळ्या संस्था याच्या अंडर अतांत्रिक संवर्गातील बघू शकता संवर्गातील खालील पदांची दिनांक 1/6/2026 रोजीची मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती तात्काळ संचालनालयाच्या बघू शकता हे त्यांचा ईमेल ID दिलेला आहे, या संकेतस्थळावर सादर करण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे आदेश देण्यात आलेले आहेत. तर कोणकोणत्या याच्या मार्फत तांत्रिक पदे भरली जाणार आहेत तुम्ही बघू शकता. मुख्य प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक. आपल्यासाठी सर्वात महत्वाचं पद आहे याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक. चांगल्या प्रकारच्या जागा याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. वरिष्ठ लिपिक, त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक याच्यामध्ये देखील चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी जागा तुम्हाला इथे बघायला भेटतील. उच्च श्रेणी लघुलेखक हे देखील चांगलं पद असणार आहे. निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक आपल्यासाठी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक एकदम चांगल्या प्रकारच्या जागा याच्यामध्ये बघायला तुम्हाला भेटतील. आता या ठिकाणी आताशी माहिती मागवलेली आहे. मागणी पत्र गेलेलं आहे. मंजूर रिक्त आणि भरलेल्या पदांची माहिती मागवलेली आहे. आता ही जाहिरातीला उशीर नक्कीच होईल, परंतु सप्टेंबर-ऑक्टोबर एंडिंग पर्यंत ही जाहिरात नक्कीच प्रसिद्ध होऊ शकते. अशा प्रकारची ही अपडेट होती. आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या विभागाच्या पदभरती संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व माहिती तिथे तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.